इत्युक्तः तमोः परमागतिं यं प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्तुनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं या जया त्या अव्यक्त म्हणून एक कोडे म्हणता स्तुतीचे नावडे जे मना बुद्धीने सापडे म्हणून या काल आपण बदलतो आणि आकार आलिया जयाची निराकरण वचे आकार लोपेन विसंचे नित्यता का म्हणून अक्षर जे म्हणजे देवी जे म्हणता बोधूही उपजे जया बरोबर पैसून देखीजे या नाम परमगती म्हणजे काय अक्षर शब्द हा जो आहे हा केवळ स्तुतीपर आहे असा मानायची काही गरज नाही. सगळ्या ओव्यांचा जर नीट अर्थ केला अव्यक्त व्यक्त हे शब्द जे आहेत हे सगळे शब्द केवळ स्तुतीपर नाही आहेत, हे स्वभाव दाखवणारे शब्द आहेत असा या सगळ्या ओव्यांचा एकत्रित अर्थ आहे. म्हणून अक्षर जे म्हणजे तेवी जे म्हणता बोधही उपजे. जेव्हा याला अक्षर असं आपण म्हणू तेव्हा याचा आपल्याला नीट बोध होतो. नक्षरती हाही अर्थ आहे आणि अश्नुते हाही अर्थ आहे, दोन्ही अर्थ आहेत. अक्षर धातूमध्ये दोन धातू घेतात, एक क्षर धातू घेऊन नक्षरती असा नकारात्मक अर्थ काढतात आणि अश धातू घेऊन श्नु हा जो धातू आहे पंचमगणाचा तो व्यापक आहे अर्थी. ब्रह्म हे सगळीकडे व्यापक आहे. व्यापक म्हणजे काय तर व्यापक शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कुठे अभाव नसतो. जेवढं जगत आहे जगाची काय जेवढी लांबी रुंदी उंची काय असेल ती असेल चौथी भुवन घ्या यातला एखादा कोपरा सुद्धा असं तुम्हाला सापडणार नाही तिथं ब्रह्माचा अभाव आहे. म्हणून व्यापक शब्दाचा दोन प्रकारे अर्थ केला जातो. नैयायिकाने दोन पद्धतीने अर्थ केला आहे. व्यापक म्हणजे एक सर्व मरुत द्रव्य संयोगित्व हे सरळ अर्थ आहे. म्हणजे व्यापक काय असतं तर जो व्यापक पदार्थ असतो त्याचा सगळ्या परिच्छिन्न पदार्थांशी संबंध असतो म्हणून संयोग संबंध असतो. म्हणून सर्व मूर्त द्रव्य संयोगित्व हा एक अर्थ आहे व्यापक शब्दाचा विभुत्व. आणि दुसरा अर्थ आहे तदधिकरण दृष्टांत भावा प्रतियोगित्व. म्हणजे काय त्या वस्तूचं जे काय अधिकरण तुम्ही दाखवाल, अधिकरण म्हणजे जागा त्या ज्याच्यावर राहतं ती राहणारी जी जागा त्या जागेला म्हणायचं अधिकरण. त्या अधिकरणावर असणारा जो अत्यंत अभाव आहे तो कधी याचा नसतो, तो अत्यंत अभाव दुसऱ्याचा असतो. ते अत्यंत अभाव याचा नसणे म्हणजे तर तसं जगामध्ये परमात्मा सगळीकडे आहे हे एक समजण्यासाठी अक्षर हे नाव त्याला उत्तम आहे. म्हणून म्हणाले म्हणून हे अक्षर जे म्हणजे तेवी जे म्हणता बोधही उपजे. आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षाही व्यापक आहे. कारण आकाश सगळीकडेच आहे. आकाश दैहिकांच्या दृष्टीने किंवा सामान्य लोकांच्या दृष्टीने ठीक आहे, पण आत्म्याच्या ठिकाणी आकाश नाही ना. आकाश काय आकाशात त्या दिवशी पण म्हणलं होतं की आकाशाचं कारण आत्मा आहे आणि कार्याहून कारण हे जास्त व्यापक असतं. हा नियम आहे. जर आकाश जितकं लांब असेल काय त्याला काय म्हणा तुम्ही त्याच्यापेक्षा एक दोन अंगुली लांब तरी त्याला राहावं लागतं कोणाला. तिथं आकाश नाहीये. म्हणून आकाशाचं ही जी व्याख्या आहे कोणती तदधिकरण अत्यंत अभाव अप्रतियोगित्व रूप व्याख्या बसत नाही. सर्व मूर्तद्रव्य संयोगित्व व्याख्या बसते, पण ही जी दुसरी व्याख्या आहे ती बसत नाही. कारण तिथं तेवढ्या दोन अंगुळीत त्याचा अभाव मिळतो आपल्याला. गगन सदृश म्हणण्याचं पाठीमागचं कारण असं की ते उपमा. उपमामध्ये नेहमी उपमा आणि उपमेयामध्ये कमी जास्त पण असलंच पाहिजे. अगदीच सगळं तसं असलं पाहिजे असं ते सगळं जर अत्यंत साम्य जर झालं तर त्यांचे दृष्टांत भाव नाही राहत. उपमा उपमेय भावच राहत नाही, एकच होतं. लौकिक दृष्ट्या सर्वात निर्मळ पदार्थ आकाश आहे एवढंच त्याचं तात्पर्य आहे. म्हणजे गगन सदृशम हे श्लोकातही आहे याच्यातही आहे. कशात आपल्या वेदातही सांगितलंय खम ब्रह्म. खम ब्रह्म म्हणजे काय? खम म्हणजे आकाश.
आकाश हे ब्रह्म आहे असे सांगितले. पण ते लौकिक दृष्ट्या तुम्हाला कळावं म्हणून आहे. त्याचा अर्थ आकाशासारखं म्हणजे आकाशाच्या एवढंच असं नाही, ते आकाशापेक्षा व्यापक, आकाशापेक्षा जास्त शुद्ध. का काय फरक आहे ते मागे मी पदार्थ सांगितले होते बघ. काही पदार्थ सगुण निर्गुण असे मी सांगितले होते. तर आकाश सगुण आहे, सगुण निराकार द्रव्य आकाश. आकाश कोण कोण आहे? सगुणही आहे, निराकारही आहे आणि द्रव्यही आहे. ब्रह्म द्रव्य नाहीये, सगुण नाहीये आणि निराकार, निर्गुण निराकार असं सगळं. आणि द्रव्य नाहीये. द्रव्य म्हणलं की द्रव्य शब्दाची व्याख्या अशी आहे की ज्याच्या ठिकाणी गुण राहतो त्याला द्रव्य म्हणतात. ब्रह्माच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी, ब्रह्म म्हणा आत्मा म्हणा त्याला काय म्हणायचं म्हणा, त्याच्या ठिकाणी गुण राहत नाही. म्हणून नैयायिकांनी वापरलेली द्रव्याची व्याख्या आपल्या इथं बसत नाही. आकाश हे या सगळ्या व्याख्येत बसतं, पण निर्गुण नाही येते. आकाशाच्या ठिकाणी शब्द नावाचा गुण समवाय संबंधाने राहतो. सगळेच बांधतात, सगळेच बांधतात, म्हणजे वेदांती बांधतात, सगळेच बांधतात. शब्द जो आहे तो आकाशाच्या ठिकाणी गुण आहे. तसं एकही गुण तुम्हाला आत्म्याच्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून 100% आकाश ब्रह्म्यासारखं नाहीये. कोणत्या अंशात आकाश ब्रह्म्यासारखं आहे? व्यापक हा एक भाग आहे थोडासा. आणि दुसरा म्हणजे ते कोणाशीही संलग्न नाही. आकाशाचं एक वैशिष्ट्य काय, आकाश सगळीकडे जरी असलं तरी त्या सगळ्या संयोगाने किंवा त्या सगळ्या संबंधाने ते मलिन होत नाही. घटाकाश आहे तर घटाच्या मातीचा गुण, गंध त्या आकाशाला लागत नाही. या अर्थाने ते निर्मळ आहे. आणि आकाश वृत्तिमान पदार्थ नाही. आकाशाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला अजून एक सांगतो. आकाश सगळीकडे जरी असलं, आकाश सगळीकडे आहे, सगळीकडे आहे म्हणजे कुठं बसलंय का? वृत्तिमान पदार्थ नाही आकाश. कधी हा विचार केला होता का सगळीकडे? मग सगळीकडे आहे म्हणजे काय? ब्रह्म सगळीकडे आहे आपण असं म्हणतो. त्यांना काही बसलं, ब्रह्म सगळीकडे आहे आणि आकाश सगळीकडे आहे. हे दोन पदार्थ बघा. आकाश सगळीकडे जरी असलं तर आकाश बसलेलं कुठं तुम्हाला दिसतं का? कारण आकाश वृत्तीवर पदार्थ नाही. आकाश नित्य नाही, ब्रह्मनित्य. ब्रह्मनित्य पुन्हा हे एक आहे. म्हणजे असे आकाशाचे ब्रह्माचे जर वेगळे विषय काढले तर असे भरपूर काढता येतात. ब्रह्मही वृत्तिमान पदार्थ नाहीये, पण ब्रह्म अवृत्तिमानही नाही असंही आहे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी सगळे धर्म मी काल कसं सांगितलं की तो कृषी आहे, स्थूल आहे, गुणवान आहे, निर्गुण आहे. ब्रह्माच्या ठिकाणी सगळ्या विरुद्ध धर्मांचा एकत्र आश्रय होऊ शकतो. आकाशाच्या ठिकाणी होत नाही. आकाशाच्या ठिकाणी म्हणून आकाश सगुण आहे, फक्त निराकार आहे आणि वृत्तिमान नाहीये. आहे सगळीकडे, पण सगळीकडे म्हणजे सगळीकडे बसलेलं नाहीये. आता खुर्चीमध्ये पोकळी आहे म्हणून तुम्ही बसू शकता. पोकळी आकाशच आहे म्हणजे तिथं आहे, पण ते बसलेलं नाही. नाहीतर एखादा वस्तू बसली तर दुसरी वस्तू तिच्यावर बसू शकत नाही. आकाशाचा हा स्वभाव आहे. ब्रह्म याच्यापेक्षा सूक्ष्म आहे म्हणून ते सगळीकडे. म्हणजे त्या खुर्चीचा जो जो अवयव आहे किंवा त्या खुर्चीचा जो काही परमाणू म्हणून आपण परमाणूपर्यंत जाऊ, त्या परमाणूच्या पलीकडे ब्रह्म आहेच आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म. हा, अतिसूक्ष्म. आकाशापेक्षा जडामध्ये ब्रह्म आहे. जडाचा अधिष्ठान ब्रह्म आहे ना, म्हणून ते आहे. ते अर्थ जसं सापामध्ये दोरी आहे की नाही, सर्पावरच्या दोरीवर दगड नाही असू द्या, तो मुद्दा नाही. सापामध्ये दोरी आहे की नाही, रज्जू सर्प भासलेला जो सर्प आहे
त्याच्यात दोरी सगळीकडे आहे की नाही सांगा मला. तुम्ही जे दाखवाल ती सगळी दोरी आहे की नाही, तसं कळलं का. तुम्हाला जी काही ती दोरी जेवढे लांब असेल तेवढा लांबच साप भासणार आहे. तुम्ही कुठे हात लावला तो हे साप आहे असं म्हणलं तर तिथं काय दिसणार आहे तुम्हाला, दोरी दिसणार आहे, दोरीत भासणार आहे. म्हणजे त्या सापात दोरी नाही का सगळीकडे. तसं सर्व परमाणू ब्रह्म या अर्थानं ब्रह्म, अर्थ हा आहे त्याचा. त्याचा अर्थ काय, तो हा की म्हणून आकाशासारखं ब्रह्म हे म्हणलं तरी हा जो दृष्टांत आहे, म्हणून महामतिकारांनी एका ठिकाणी स्पष्ट केलेले की हा दृष्टांत पूर्ण नाहीये. उपमान उपमेय भाव आणि उपमान उपमेय भावामध्ये बघा ना, की कवी लोक जे दृष्टांत देतात चंद्रवत मुखम, यातलं काय घ्यायचं काय नाही ते ठरवावंच लागतं की नाही. तर चंद्राचे खड्डे चेहऱ्यावर असतील तर चालेल का, ती चालत नाही. का नाही झालं, चंद्राचं जे लांछन आहे मलिनपी हिमांशोर लक्ष्मलक्ष्मींत नव्हती, ते जे लांछन ते चालत नाही. चंद्राचं फक्त आल्हादकत्व चालतं. म्हणजे दृष्टांत हा केव्हाही एकदेशी असतो. दृष्टांताच्या बाबतीत 2-3 नियम आहेत. दृष्टांत हा कधीच दार्ष्टांतिकासारखा सरळ नसतो, सरळ पूर्ण नसतो, पूर्ण कधीच नसतो. सादृश्य असतं ना. सादृश्य म्हणजे काय आहे, सादृश्य म्हणजे काय, नाही समानपणा. समान केव्हा असतं, तद्भिन्नत्वे तद्गत भूयो धर्मवत्व. काय की ती अगदी नैयायिकांच्या पद्धतीने व्याख्या जी आहे ती अशी आहे, त्याच्याहून भिन्न राहावं लागतं त्याला. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्व. त्याच्या ठिकाणी असलेले पुष्कळ धर्म याच्या ठिकाणी असतात. सगळे असतात असं नाही, भूयो म्हणजे पुष्कळ, थोडेसे असतात. म्हणजे जसं चंद्रवत मुखम म्हटलं किंवा नेत्राला कमळाची उपमा आपण देतो. राजीव नेत्र आपण परमात्म्याला म्हणतो है की नाही. राजीव नेत्र, राजीव नेत्र म्हणजे काय, कमळासारखे ज्याचे डोळे आहेत. आता कमळासारखे डोळे म्हणजे ते कमळाचा जो आकार आहे तो आकार वगैरे सगळं डोळ्याच्या ठिकाणी दिसत. आता कमळ पाहूच शकत नाही, डोळं पाहत की नाही, म्हणून ते नाही पाहायचं, ते नाही घ्यायचं. म्हणजे काय झालं, डोळा कमळाहून भिन्नही झाला आणि कमळाचे बरेच धर्म त्याच्या ठिकाणी आले. तद्भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्म, हा एक मुद्दा. दृष्टांत नेहमी खरा असतो असा नियम नाही. दुसरा एक तुम्हाला सांगतो, दृष्टांताच्या बाबतीमध्ये किती दृष्टांत प्रसिद्ध असू द्या पण तो खरा असावा असा काही नियम नाही. म्हणून आचार्यांनी एका ठिकाणी सांगितलं, प्रतीतस्य दृष्टांतत्वं न तु प्रमितस्य. दृष्टांत हा प्रतीतीला जसा येतो, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सूर्य उदय होतो आणि सूर्य अस्ताला जातो हीच प्रतीती येते. वस्तुतः हे दोन्ही होत नाही, सूर्य उदयाला येत नाही आणि सूर्य अस्तालाही जात नाही, पण आपल्याला प्रतीती येते की नाही. म्हणून पुष्कळ दृष्टांतात आपण ते वापरतो की नाही. उदयार्थ द्यायचं जर झालं तर एक संस्कृत सुभाषित, उदय सविता रक्तो रक्तश्चास्त समये तथा संपत्तौच विपत्तौच महता एक रूपता. हा दृष्टांत मोठ्या लोकांचा एक रूपता कशी असते दाखवण्यासाठी दिलाय. सूर्य जसं म्हणाले उगवताना लाल दिसतो आणि अस्ताला जाताना जसा लाल दिसतो, तसं संपत्ती असली काय विपत्ती असली काय मोठे लोक सारखेच असतात. हा या श्लोकाचा अर्थ. आता इथं मोठ्या लोकांचं सारखेपणा दाखवण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा दृष्टांत दिला. आता हे सूर्योदय आणि सूर्यास्त शास्त्रदृष्ट्या पाहायला गेलं आपल्याही आणि सायन्सने, विज्ञानाने आणि आपल्या प्राचीन भारतीय शास्त्राने सूर्य उदयच होत नाही आणि सूर्य अस्तय होत नाही, हे वस्तुस्थिती. दृष्टांत दिला की नाही, दृष्टांत दिला की नाही. म्हणून नियम काय, दृष्टांताचा एक मोठा नियम आहे, प्रतीतस्य दृष्टांत न तो प्रमित असते. ते फार प्रामाणिकपणा वगैरे तिथं काय अपेक्षित नाहीये, ते सिद्ध असला पाहिजे. आणि दृष्टांताचं दुसरं एक वैशिष्ट्य, दृष्टांत कोणता कोणता असला पाहिजे, प्रतीती असली पाहिजे त्याची, आणि ते आपामर पंडित साधारण असली पाहिजे. मूर्खालाही कळलं पाहिजे, पंडितालाही कळलं पाहिजे, त्याला दृष्टांत म्हणतात. दृष्टांत असा तुम्ही जर कुठलाही दिला तर तो दृष्टांत होत नाही. दृष्टांत हा देण्यामध्ये, उदाहरण देण्यामध्ये हेच असतं की तुम्ही अत्यंत सोपं उदाहरण म्हणजे, सोपं उदाहरण म्हणतात ना लोक, ते सोपं उदाहरण म्हणजे काय, मूर्खाला कळतं आणि शाळेला कळतं असं ते अर्थ आहे. सोपं उदाहरण म्हणजे तो दृष्टांत कळलाय. म्हणजे
पंडितालाही तसंच कळलं पाहिजे, यालाही तसंच कळलं पाहिजे. म्हणून दृष्टांत हा पूर्णांशाने कधीच दार्ष्टांतिकाच्या बरोबरी करत नाही, पूर्णांशाने नसतो, एखाद्या दुसऱ्या अंशात असतो. आणि दुसरं म्हणजे तो त्याच्यात, म्हणून आकाश आणि ब्रह्मामध्ये इतका आवेग मानायची गरज नाही. आकाश स्थूलच आहे. आणि आता काकांनी म्हटल्याप्रमाणे तोही मुद्दा आहे की आकाश नित्य नाहीये, तो वेदांत दृष्ट्या नाही, एक आकाश नित्य मानतात, कोण कदाचित कोणी कोणाला भ्रमू शकतो. या सर्व दृष्टीने विचार करतात दृष्टांत आणि दार्ष्टांतिक या दोन. म्हणून तर एक दृष्टांत गोमयेभ्यः वृश्चिकाः जायन्ते असा आचार्यांनी दिले दृष्टांत. शेणापासून विंचू उत्पन्न होतात असा एक दृष्टांत आचार्यांनी दिलाय, शंकराचार्यांनी दिलाय. ब्रह्मसूत्रामध्ये कार्य आणि कारणाचा विचार ज्यावेळेस चालला त्यावेळेस एक प्रश्न असा उठला आहे ब्रह्मसूत्रात. सांख्यशास्त्रानुसार ते म्हणतात, सांख्यांचं म्हणणं बरोबर आहे की चूक आहे असं नाही, पूर्वपक्ष असा आहे तिथला. सांख्यांची शंका अशी आहे, तुम्ही जगाला ब्रह्म कार्य म्हणता, तुमचं ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. जगत नेमकं उलट आहे, अनित्य अशुद्ध आहे, अबुद्ध आहे आणि अमुक्त आहे. जगाचा आता कार्य जग आहे, कारण ब्रह्म आहे. तर कारणाचे गुण कारणात जातात असा नियम आहे. का उपादान कारणाची गुण कार्यात जातात हा नियम आहे की नाही. मग ब्रह्माचे गुण तरी एक तर त्या कार्यात गेले पाहिजे, म्हणजे जग नित्य शुद्ध बुद्ध झालं पाहिजे. पण प्रतीती तशी नाही, म्हणून ब्रह्म जगाचं कारण नाही असा आक्षेप. न विलक्षणत्वात् तथाहि अस्य च दर्शयति, न विलक्षणत्वात् अस्य च तथा पंच दर्शयति, न विलक्षणत्वात् अस्य च तथा पंच दर्शयति असे ब्रह्मसूत्र आहे. हे सूत्र पूर्णपणे याचा काय करणार आहे, सांख्यांचं मत मांडणार आहे की ब्रह्म आणि जगत या दोघांमध्ये वैलक्षण्य आहे, सादृश्य नाही. कार्यकारणामध्ये सादृश्य असलं पाहिजे. मातीपासून घड जर झालं तर मातीचे गुण घटात झाले पाहिजे, तंतूचे गुण पटात आले पाहिजे. तंतू पिवळा असेल तर पटी पिवळा होतो, सरळच आहे. इथं नेमकं उलट दिसायले, ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध आहे, जग सगळं उलट आहे. मग कसं कारण मानायचं. आता सांगायचं सिद्धांत तिथं उत्तर देत असताना आचार्यांनी सांगितलं हा नेहमी नियम नाहीये, हा सुद्धा नियम नेहमीचा नाहीये की कार्य असं कारणासारखं नेहमीच कार्य उत्पन्न होतं असा नियम नाही. म्हणून कसं नियम म्हणलं त्यांनी ते दोन ते तीन दृष्टांत दिले. दोन दृष्टांत तर कोणते, पहिला दृष्टांत दिला गोमयेभ्यो वृश्चिका जायन्ते, शेणापासून विंचू तयार होतात. याच्यात काय झालं लक्षण, विंचू आणि शेणाचं काय झालं लक्षण. आणि दुसरं की हे काय सजीव आपल्या शरीरापासून निर्जीव केस आणि नख उत्पन्न होतात. हा नेहमीचा दृष्टांत. आपले केस वाढतात, केस कापले तर आपल्याला त्रास व्हायला पाहिजे, ते निर्जीव आहेत म्हणून त्रास होत नाही. पण ते सजीव शरीरापासून वाढतात, मृत शरीरात वाढत नाही, म्हणून ते सजीव शरीराचा शब्द प्रयोग केला आचार्य. सजीव शरीरापासून निर्जीव केशनखानाम उत्पत्ती, केशनखलोमानाम उत्पत्ती म्हटले. तर इथं कुठं कार्यकारण भाव बसतो, इथं कुठं सादृश्य, इथं कुठं समानता आहे. समानता सगळीकडे पाहिजे असं नाही. अध्यासवाद हे एक वैशिष्ट्य असं की त्याच्यात तुम्ही जे जे विचार करा त्या सगळ्याच उत्तर दिले. तुम्ही काही विचार करा त्या सगळ्याचं उत्तर अध्यासवादात आहे. त्यामुळे सालक्षण्य असलंच पाहिजे असा नियम नाही. असला तर ठीक आहे, नसला तर होऊ शकतो असं आहे. तर याच्यावर यांनी कुरुंदकरांनी आक्षेप घेतला. कशावर? गोमयादिभ्यो वृश्चिका जायन्ते हे वाक्य ऐकून कुरुंदकर म्हणाले शंकराचार्यांना प्राणीसृष्टीतलं काही कळत नव्हतं म्हणले. काही लिहिले म्हणले शंकराचार्यांनी गोमयादिभ्यो वृश्चिका जायन्ते असं त्यांचं मोठं प्रसिद्ध व्याख्यान आहे. लोक त्याचं फार कौतुक करतात. त्याला उत्तर देताना गुरुजींनी आमच्या हे सांगितलं, त्याला उत्तर लेखी उत्तर आहे गुरुजींचं की ते म्हणले
एक तर तुम्ही प्रयोगच करून पाहिला नाही, त्यामुळे तुम्हाला असं बोलण्याचा अधिकार नाही. आणि खरं आहे ते म्हणले एका मणक्यामध्ये हे घ्या तुम्ही, काय शेण, गाईचं शेण, त्याच्यात ताक घाला आणि 7 दिवस ते मडकं पुरून ठेवा. 7व्या दिवशी काढा, विंचू तयार होतं. आणि हा अनुभूत प्रयोग आहे, हे करा म्हणले. आणि शिवाय दृष्टांत देत असताना असं थोडी तात्पर्य आहे की इतर मैथुन सृष्टीमध्ये जसं नरनामादी संबंधाने विंचू उत्पन्न तसं उत्पन्नच होत नाही, असं थोडंच आचार्यांना म्हणायचं. गोमायादिप्य वृश्चिका जयंते हे एक उत्तर आहे. दुसरं उत्तर हे पण आहे, प्रतीतस्य दृष्टांतत्वं न तु प्रवितस्य. प्रतीती आहे, लोकांमध्ये वाटतं, लोक म्हणतात त्याचे विंचू होत म्हणून. ते आचार्याने दिलं उत्तर आहे. अशा 2-3 पद्धतीने गुरुजींनी त्याचं उत्तर दिले. सांगण्याचं तात्पर्य काय, दृष्टांत असू द्या किंवा काय जे असेल, तर ते दृष्टांत किंवा उपमान उपमेय जे काही असेल ते कधीच पूर्ण साधर्म्य नसतं. पूर्ण जर साधर्म्य झालं तर त्यांच्यात परस्पर उपकारी उपकार भावच राहत नाही. जसं 2 दीप आहेत, 2 दिवे, ते परस्पर उपकार काहीच नसतं त्यांच्या ठिकाणी, पण दोन्ही सारखेच ना. व्यवहारात सुद्धा समान माणसामध्ये परस्पर उपकारी उपकारक भाव नसतो. कमी जास्त असेल तरच उपकारी उपकारक भाव असतो. म्हणून तो कोणी कोणाला ऐकत नाही, दोघे शाळेत म्हणतो की नाही. त्याचं कारण काय, व्यवहारात तेच आहे. समानता जर आली तर ते परस्पर काही कमी जास्त पण नसतो, उपकारी उपकारक भाव नसतो. कळलं? ते म्हणजे दृष्टांत दाष्टांतिकामध्ये पूर्ण समानता अपेक्षा नाहीच आहे. औषध एवढंच अपेक्षित तिथं. म्हणजे दृष्टांत द्या, नाही तर साहित्यातलं तुम्ही काय म्हणतात त्याला उपमान उपमेय द्या, तिथं सगळीकडे असंच आहे, पूर्ण औषध नाही. म्हणून हे अक्षर जे म्हणजे अक्षर म्हटलं तरच ब्रह्माचं खरं ज्ञान आपल्याला होतं. कारण अक्षर शब्दातून दोन्ही अर्थ आपल्याला मिळतात. एक नष्ट होत नाही हा अर्थ मिळतो, आणि दुसरं म्हणजे व्यापक होत नाही हा एक अर्थ मिळतो. तेवी जी म्हणता बोधूही उपजे, मग आपल्याला त्याचा खरा बोध होतो. नाही तर एरवी ब्रह्म म्हणजे काय, वस्तुता ब्रह्म शब्द ते हाच अर्थ आहे. ब्रह्म शब्द सुद्धा द्रुही वृद्ध असा एक धातू आहे, त्या धातूपासून शब्द झालेले आहे. ब्रूही बृह धातू, बृह धातू. तो बृह धातू जो आहे तो वृद्ध्यर्थक आहे, म्हणजे अतिशय वाढलेला. आता अतिशय वाढलेला याचा अर्थ शेवटी अंतत होतो, व्यापकतेमध्ये परिणत होतो. परिवसन त्याचं जे होतं अतिशय वाढलेलं म्हणजे काय, सगळीकडे वाढलेलं. ब्रह्म म्हणजे काय, तर जे त्या ब्रह्म शब्दापासून हाच अर्थ मिळतो आपल्याला, व्यापक. आत्मा शब्दाचा अर्थ काय, अतती व्यापनोती. अत्ती हा एक दुसरा अर्थ आहे. आता 3-4 धातूपासून आत्मा शब्द तयार होतो. अत धातूपासून, एक अद धातूपासून, अद म्हणजे खाणे, अत्ती जो सगळ्यांना खातो, कारण तो सगळ्यांचा संहार करतो ना, शेवटी तो शिल्लक राहतो, म्हणून तो अत्ती इथे आत्मा. अतती व्यापक आहे, पसरतो, तो आत्मा. म्हणून आत्मा शब्दाचा अर्थ व्यापक, ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक, त्याच्यानंतर अक्षर शब्दाचा अर्थ व्यापक, आणि नष्ट न होणार हे सगळे अव्यय. यांना वेदी तसंच व्यय, त्याचा वेळ होत नाही ते अव्यय. तर हे सगळे शब्द जे आहेत हे त्याचा काय म्हणतात, त्याच्या स्वरूपाचा बोध करून देणार आहे, ब्रह्माच्या स्वरूपाचा बोध करून देणार. म्हणून म्हणाले, म्हणून अक्षर जे म्हणजे तेवी जे म्हणता बोध उपदे जया परोता पैसून दीची जे या नाम परम गती, त्याच्या पलीकडे काहीच नाही, म्हणून याला परमगती म्हणावं म्हणाले. परमगती जो शब्द प्रयोग आहे, परमाम गती माझं मूळ आहे ना, ते परमगती का म्हणायचं याला, कारण याच्या पलीकडे आता मिळवायचं काही नाहीच आहे, किंवा जाण्याचं सारखं काहीच नाही. गती जी आहे सगळ्यांची गती तिथंच आहे, लौकिक दृष्ट्या सुद्धा आणि वेदांत दृष्ट्या सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, पौराणिक दृष्ट्या जर पाहिलं तर अतल वितल सुतल तल अतल रसातल महातल पाताल खालचे सातलो भूहू भुवा स्वाहा महागणात महा सत्य हे वरचे लोक, या वरच्या लोकावर वैकुंठ आहे.
पूर्वी वैकुंठ कुठं होतं? जिथं आता ध्रुव आहे तिथं होतं. पण आता कुठे? या सप्त लोकांच्या वर. आता त्याच्यावर गतीच नाही दुसरी, त्याही दृष्टीने परमाम गती. पुढं कुठं सांगत नाही ना. पुढं सत्य लोकांच्याही वर कोणतं लोक आहे? वैकुंठ लोक आहे. म्हणजे जर पौराणिक दृष्ट्या विचार केला, द्वैत्यांच्या दृष्टीने विचार केला, अद्वैताच्या दृष्टीने तर म्हणत नाही मी, द्वैत्यांच्या दृष्टीने, या लोकातून त्या लोकात, त्या लोकातून त्या लोकात, शेवटचा गत लोक कोणता आहे? वैकुंठ. त्याच्यानंतर गती नाही, म्हणून परमागती, अन्यत्र गती. आणि दुसरं अद्वैताच्या दृष्टीने परमात्मा प्राप्ती, याच्या पलीकडे दुसरी प्राप्तीच नाही. मोक्ष जो आहे परमात्मा प्राप्तीमध्ये थांबतो, पुढे थांबत नाही, म्हणून परमागती. तेच म्हणाले, यया जया परिता पैसून देखील, त्याच्या पलीकडे थोडीशी सुद्धा जागा नाहीये. पैसू म्हणजे पसारा किंवा जागा, पैस जे न देखील, या नाम परमगती, म्हणून याला परमगती असं म्हणाले. पै आगवा इही देहपुरी आहे निजली याच्या परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. आता पुढला आहे, ही गोवी अजून क्लिष्ट आहे माहिती का. एवढा व्यापक असलेलं हे चैतन्य, त्याच्या पलीकडे काही नाहीये, जागा नाही, काही नाही, गती नाही, काही नाही, असं जे चैतन्य ते कुठे? या देहामध्ये झोपलेलं आहे. म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. पुरी शयनात पुरुष. पुरी म्हणजे पुरी तती नाडी. काय? हृदयाकाशामध्ये, हृदयाकाशामध्ये पुरी तती नावाची एक नाडी. मनुष्य रोज पुरी तती नाडीत गेल्यानंतरच झोप येते. जीव जेव्हा पुरी तती नाडीत जातो तेव्हा मनुष्य झोपतो, असं आहे. तर पुरी तती नाडीत तो शयन करतो, म्हणून त्याला पुरी शयनात पुरुष असं म्हणतात. पण जीवाला पुरुष म्हणतात. तो स्त्री पुरुष या अर्थानं पुरुष नाही. तुम्ही ज्या अर्थानं स्त्री पुरुष म्हणता त्या अर्थानं अपेक्षा नाही. त्याचे यावत जीव काय, याचे यावत जीवाला, जीवाच्या आत जो परमात्माच आहे तो हे चैतन्य, आणि ते पुरी तती नाडी, प्रत्येकाची पुरी तती नाडी असते, त्या पुरी तती नाडी. म्हणून म्हणाले, पै आगवा इही देहपुरी, या देहपुरामध्ये आहे निधलीयाच्या परी, म्हणजे ते झोपलेलं आहे. जे व्यापारू करवी ना करी, पण ज्याच्यामुळं जो व्यापार करवतो पण व्यापार करत नाही म्हणून. म्हणजे काय करवतो? म्हणजे काय? त्याच्या अधिष्ठानावर तर सगळा व्यापार चालू आहे. चैतन्य जर शरीरात नसेल तर व्यापार नाही. प्राण, मन, बुद्धी हे सगळे साधन आहे. मन साधनाचे, इंद्रिय साधनाचे, प्राण साधन, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, वाकशक्ती वगैरे काय म्हणायचं, ह्या सगळ्या शक्त्या ज्या आहेत त्या कोणाच्या अधिष्ठानावर आहेत? आश्रयाने, या चैतन्याच्या आश्रयाने. पण याच्या द्वारा सगळा हे होतो. जगत आता व्यापार चालतो. कसा चालतो? कोणा शेवटच्या ओवीत त्यांनी सांगितलंय, जैसा न चालवे त्यांनी रवी लोकू झाले. सूर्यप्रकाश झाला, सूर्योदय झाला, लोक आपापले काम करतात की नाही. सूर्य थोडीच प्रत्येकाला उठायला जातो आणि काम करा म्हणतो. पण सूर्यामुळे काम चालतात की नाही. म्हणजे सूर्य जशाला तसा राहून, जसा जगाचा सगळा व्यवहार चालतो सूर्याच्या प्रकाशामध्ये. सूर्य झोपला की लोक, सूर्याचा अस्त झाला की लोक झोपतात, म्हणजे त्यांचा व्यवहार थांबतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? एक प्रकारे लोकांचा व्यवहार कोण चालवतो? सूर्य चालवतो. पण चालवतो का? तर नाही चालवत. असं येईल, चालवतो पण आहे, चालवत नाही पण. हे जसं आहे तसं देहामध्ये चैतन्य आहे, ते चैतन्य करत येत नाही, पण त्याच्यामुळे सगळं चालतं. तो चालवायला लावत नाही, पण चालतं त्याच्यामुळे. हेच करते. म्हणून करवी ना करी, तो काही करत नाही. व्यापार, कुठलाही व्यापार, एरवी जी शरीर चेष्टा त्यामध्ये एकही न ठेके का सुपटा, 10 इंद्रियांच्या वाटा वाहतची आहावी. यातले जे शरीराच्या ज्या चेष्टा आहेत, 10 इंद्रियांच्या जागा इकडे तिकडे 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आपापले कामं करत फिरतायत. हे सगळं जे सगळं कोणामुळे होतं? या चैतन्य. हे चैतन्य थांबलं की विषय थांबला. म्हणून त्यांनी म्हटलं, म्हणून तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे येणे घेणे, इंद्रियांचे कारणे स्फुरण वायूचे, हे देहक्रिया आघवी. बुद्धीनं विचार करणं, मनाचं चिंतन करणं, इंद्रियांचं करणं, स्फुरण वायूचं, स्फुरण म्हणजे
श्वासोश्वास घेणं, प्राणायाम वगैरे करणं, हे देहक्रिया आगवी न करविता होय ह्या बरवी, जैसा न चालविते रवी लोकू चाले, ही सगळी देहक्रिया आपोआप होते याच्या अधिष्ठानामुळे होते. म्हणून हा एक प्रकारे सगळ्याला कारण पण आहे आणि दुसऱ्या प्रकारे विचार करता अजिबात कारण पण नाही. म्हणून तस्य कर्तारम विद्ये अकर्तारम अव्ययचं भगवंतांनी म्हणून म्हटलंय की मी या सगळ्याचा कर्ता पण आहे आणि अकर्ता पण आहे. त्याचा अर्थ आहे रवी जसं सगळ्यांच्या कार्याला कारण पण आहे नाही पण आहे. श्री गुरुदेव